पैशात सगळंच काही मोजता येत नाही आणि सेवा करणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर. त्यातल्या पंढरपूरची आणि सेवा करण्यात जो आनंद मिळते ना सर तो पैशात मोजता येत नाही सर. पुरुषांना वाटते की महिला काय करू शकत नाही, गाडी बरोबर बोट चालवण्याची संधी मिळते म्हणजे हे खूप मोठं भाग्य आमच्यासाठी सर. आणि त्यातल्या त्यात सर जर घरचा सपोर्ट असेल तर मग आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे सर. साक्षात या लोकांच्या सेवेमधून आम्हाला विठ्ठल गाठ पडतो. आम्हाला एक वेळ विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तर चालेल, पण या लोकांची सेवा करून आम्हाला खूप काही मिळून जातं. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी, आपण पाहताय अभंगवारी. आता आळंदी ते पंढरपूर पर्यंत तुम्हाला ही सर्व वारीचं वार्तांकन दाखवण्याचं मी प्रॉमिस केलं होतं. तसा मी आता पंढरपूरला पोहोचलेलो आहे. तुम्ही म्हणाल 2 दिवस आधीच काय करतोय पंढरपूरला, तर जशी प्रशासनाची तयारी असती, एनडीआरएफच्या टीमा असतील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमा असतील आणि काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आपल्या बोटी घेऊन या ठिकाणी वारकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सगळे मंडळी चंद्रभागेच्या या पात्रामध्ये आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या बोटी घेऊन दाखल झालेले असतात. खरंच यांचं खरंच कौतुक केलं पाहिजेत. आणि यावर्षी तर बघा, दरवर्षी हे जे काम करतात ते पुरुष मंडळी असतात. यावर्षी साक्षात माऊल्या आहेत आणि त्या धाडशी खेळ म्हणजे एक धाडस दाखवतायत आणि धाडस करून वारकऱ्यांचा ते जीव वाचवणार आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपला परिचय द्या, नाव सांगा. राधिका भरत पवार, राहणार कर्देहळ्ळी, तालुका दक्षिण सोलापूर. मी आपदा सखी म्हणून काम करते, म्हणजे रेस्क्यू टीम मध्ये. रेस्क्यू टीम म्हणजे तुम्ही पाण्यात जे बुडलेले लोक आहेत त्यांना काढायचं, बाहेर काढण्याचं म्हणजे बचाव कार्य करण्याचं काम करतो सर आम्ही. पहिल्यांदाच आलात पंढरपूरला? नाही, दुसऱ्यांदा आहे सर. ही सेवा दुसऱ्यांदा आहे? हो सर. गेल्या वर्षी आला होता? हो, चैत्रवारी मध्ये आलो होतो सर. चैत्रवारीला? तेच तर म्हटलं, गेल्या वर्षी दिसल्या नव्हत्या महिला भगिनी. चैत्रवारी मध्ये आलो होतो सर. बरं, आषाढीला नव्हतं? आषाढीला नव्हतं सर. आतापर्यंत अशा किती घटना घडल्या तुमच्या भाषेमध्ये, किती वर्दी झाल्यात? म्हणजे असं कोणी बुडतंय त्याला वाचवलंय, काही असा अनुचित प्रकार घडतोय त्याला तुम्ही हे केलंय? हो सर, म्हणजे आमच्या बाकीच्या टीमनं म्हणजे सिनियर टीमनं काढलेलं आहे सर. आणि अजून आमचा तर पहिल्यांदाच अनुभव आहे सर. पण आम्हाला म्हणजे हे काम पूर्णपणे स्वइच्छेने करायचंय सर आम्हाला. महिला आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात सर. कसं आहे, महिलांना म्हणजे पाण्यात पोहताना वगैरे पडल्या केल्यावर तर म्हणजे त्यांना थोडं अवघडल्यासारखं होते. त्याच्यामुळे जरा महिला टीम केल्यामुळे त्यांना म्हणजे काढायला पण सोपं. महिलांना महिला काढायला असल्या की ते कम्फर्टेबल होतं. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सरांनी आमची निवड केली. आमचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले सरांनी आम्हाला ट्रेनिंग देऊन आम्हाला ह्या म्हणजे काबिल बनवले की आम्ही काहीतरी करू शकू. घर आणि म्हणजे घर आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाहेर पडून काहीतरी करू शकतो सर. कसं वाटतंय हे सगळं? छान वाटतंय. आणि सर एक म्हणजे सांगायला गेलं तर पैशात सगळंच काही मोजता येत नाही आणि सेवा करणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर. त्यातल्या पंढरपूरची. आणि सेवा करण्यात जो आनंद मिळते ना सर तो पैशात मोजता येत नाही सर. फारच भारी बोललात तुम्ही. माऊली, आपलं नाव सांगा. माझं नाव रेखा सोनटके, राहणार कर्देहळ्ळी, तालुका दक्षिण सोलापूर. आपण एनडीआरएफच्या टीम मध्ये की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मध्ये. कधीपासून आता हे काम करता तुम्ही? आम्ही डिसेंबर मध्ये आमचं म्हणजे ट्रेनिंग झालेलं आहे सोलापूरला. मग आम्हाला त्यामध्ये पोहणं आणि परत बोट कसं चालवणं आणि कसं बचाव कार्य करणं, बुडतानाचं त्यांना कसं वाचवणं आणि कशा पद्धतीनं त्यांना असं कुठल्या कुठल्या असं म्हणजे हे ते त्या प्रकारे कसं वाचवता येईल हे सुद्धा आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. किती वेळ पाण्यात पोहू शकता तुम्ही? जास्तीत जास्त तर म्हणजे प्रशिक्षण मध्ये आम्हाला शिकवलं तर जास्तीत जास्त 1 तास. म्हणजे अजून आम्ही नवीन पहिल्यांदाच आहे, अनुभव आहे. किती खोलवर जाऊन तुम्ही वारकऱ्यांना वाचवू शकता किंवा बुडलेला एखादा नागरिक किंवा कोणी? आता हे पाठीमागं बघा हा सर, पोहतात. त्यांना पुरात गेलं तर तुम्ही बुडात जाऊन काढून आणू शकता? नाही सर, बाकीचे पण हा प्रयत्न तर करतो सर. बाकीचे आमचे सिनियर लोक पण असतातच आमच्या सोबत. वारकऱ्यांना काय आव्हान असेल तुमचं की कशी काळजी घेतली पाहिजे? माऊली, नाव सांगा आणि प्रश्नाचं उत्तर. अश्विनी भरत सपकाळ, राहणार कर्दळी आणि तालुका दक्षिण सोलापूर.
कसं वाटतंय ही सगळी वर्दी अंगात घालून? तसं तर छानच वाटतंय, पण जे आपल्या हातून जी सेवा होते ना ते सगळ्यात महत्त्वाचं. आणि आपल्या बरोबर एखाद्याचं जीवन जर वाचवायला आपल्याला चांगलं वाटत असेल, एखाद्या आपल्या म्हणजे माझ्यामुळे जर एखाद्याचं जीवन वाचत असेल तर त्यात खरंच खूप धन्य म्हणते मी. हा. घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आणि 2 लेकरं आहेत. माझ्या मिस्टरांची पण खरंच साथ की त्यांनी इथं मला सोडलेत म्हणजे भाविकांची सेवा करण्यासाठी. घरी मुलं किती वयाचे आहेत? मुलगा आता 8वीला आहे बरं. आणि मुलगी 7वीला आहे. त्यांना सोडून तुम्ही इथं कुठं आलात? कर्दळी तालुका दक्षिण सोलापूर. हो. किती दिवस आता ही सोय? आता 10 ते म्हणजे वारकरी जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत आहे. किती भारी वाटतं बरं. एक म्हणजे धाडशीच काम आहे हे. धाडशी काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. बोटीमध्ये चंद्रभागेत तुम्ही लोकांचा जीव वाचवताय. म्हणजे महिलेला आबला म्हणलं जातं, मात्र ती आबला पण सर गाडी व्यतिरिक्त बोट चालवणं खरंच म्हणजे अवघड आहे. आणि म्हणजे पुरुषांना वाटते की महिला काय करू शकत नाही. गाडी बरोबर बोट चालवण्याची संधी मिळते म्हणजे हे खूप मोठं भाग्य आहे आमच्यासाठी सर. आणि त्यातल्या त्यात सर जर घरचा सपोर्ट असेल तर मग आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे सर. माझ्या मिस्टरांमुळे मी ह्या सर म्हणजे या फील्ड मध्ये आले. नाहीतर माझं म्हणजे स्वतःच असं काय मत नव्हतं. मला सेवा धर्म आवडतो, पण माझ्या मिस्टरांची लई इच्छा होती की तू म्हणजे वारी ड्युटीला जावं. पोहायची आवड कधीपासून होती? पोहाची आवड सर पहिलं म्हणजे लहानपणापासूनच आहे, पण ह्याच्यात आल्यानंतर थोडी आवड जास्त निर्माण झाली. मला सर पाण्याला बघितल्यावर भीती वाटायची की मला म्हणजे पाणी बघितलं की पडतंय का काय, पण आता पूर्ण भीती मोडली आहे सर. पोहणं कोणी शिकवलं तुम्हाला, आठवतंय? पोहणं सर मामाने. मामाने. काय नाव मामाचं? मामाचे विजय कुमार मुळे. बरं. विजय कुमार मुळे मामा. बघा तुमची भाची आता इतकं पोहणं शिकली की लोकांचा जीव वाचवायली. मामाला थँक्यू म्हणायचंय. हो, थँक्यू मामा. नक्की. आता हे पांडुरंगाबद्दल वारीबद्दल काय भावना आहेत तुमच्या वेगळ्या? लोकांचं म्हणजे असं समज आहे की बाबा एवढी गर्दी का बरं आहे, कारण पांडुरंगावर श्रद्धा आहे म्हणून म्हणजे लोकांची एवढी गर्दी आहे. आणि जास्त करून जेवढं होते तेवढे जास्त सगळे पांडुरंगाचेच भक्त जास्त आहेत सर. तुमचं पांडुरंगाबद्दल या वारीबद्दल तुमचं काय मत आहे? काम कर्तव्य तर तुम्ही करताच. हो नक्कीच हीच पांडुरंगाची सेवा असं तुम्हाला म्हणायचंय. हो सर. माऊली, देवाच्या मनात असल्याशिवाय कुठलं म्हणजे कार्य घडू शकत नाही ना. देवानेच बोलवलंय. देवाची इच्छा पाहिजे ना की आम्हाला इथं बोलायचं. माझी सर तब्येत बरी नव्हती, पण मी म्हणलं नाही, म्हणलं आपल्याला सेवा करायचीच नाही, पांडुरंग बघून घेईल, त्यासाठी मग तसं चालू सर आम्ही. बरं. आता या महिला आपल्या वारकरी पुढे आता बघा आंघोळी करतायत, हरकत नाही, आंघोळ करतायत, केली पाहिजेत. पण त्यांना काय आव्हान असेल, काय सांगाल तुम्ही, काय काळजी घेतली पाहिजे? की सर जास्त म्हणजे आत खोलवर म्हणजे तर नदी आपल्या म्हणजे वाहत्या नदीमध्ये खोल विहिरी आहेत किंवा मोठे मोठे टँक आहेत, त्यांना नाही माहित आहे. मग जास्त खोलवर आल्यावर कसं बुडण्याची शक्यता असते. त्यामुळे होतील तेवढं कडेला म्हणजे नदी पात्राच्या थोडस कडेला राहूनच आंघोळ केली पाहिजे. तुम्ही काय काय सूचना करता लोकांना? लोकांना सर की नदी पात्राचं पाणी वाढलंय, तुम्ही जास्त आत खोलवर येऊ नका. ते म्हणजे आम्ही जे काम करतोय ते फक्त तुमच्यासाठीच करतोय, त्याच्यामुळे होता येईल तेवढं तुम्ही स्वतःची काळजी घ्या, जीवाला म्हणजे जपा. आता हे जे बोटीत लोक भरलेत बरोबर आहेत का? इतकी क्षमता आहे का या बोटीची? हो सर, 20 पर्यंत चालते सर क्षमता याची. बरं. ऐका, यांचं काही परमिशन वगैरे काढलेलं असतात? हो सर. बरं. दुसरे माऊली पण आहेत. आता महिला वर्गांचं आपण कौतुक केलं, मात्र NDRF चे काही जवान आहेत बांधव जे दरवर्षी असतात, त्यांच्याशी बोलतोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कधीपासून चालली पंढरपूरची वारी? जवळजवळ माझी हे 2010 पासून आहे. 10 पासून अविरत आहे. काय भावना असतात वारीबद्दल? वारीबद्दल बोलायचं झालं तर भरपूर काही इथे अनुभव मिळतात की साक्षात या लोकांच्या सेवेमधून आम्हाला विठ्ठल गाठ पडतो. बरं. आम्हाला एक वेळ विठ्ठलाचं दर्शन नाही झालं तर चालेल, पण या लोकांची सेवा करून आम्हाला खूप काही मिळून जातं. आतापर्यंत तुमचं नाव विचारायचं राहिलं? माझं नाव सागर आमचं सुतार. NDRF नाही, ही आमची NGO आहे, हेल्पिंग अँड रेस्क्यू फोर्स, शिरोळ तालुका. किती वर्षापासून सेवा देते? आमची जवळजवळ 2005 पासून आम्ही यामध्ये काम करतोय. जवळपास 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. आमचा तालुका हा शिरोळ तालुका आहे. आमच्यामध्ये जास्तीत जास्त कसं पोराचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आमच्यातले ज्या संस्था आहेत किंवा सदस्य आहेत ना, ते जास्ती करून त्यावर फोकस करत असतात, फ्लडवर. किती बोटी आहेत तुमच्या मग आता? या आमच्याकडे आता एकूण साधारण 7 बोटी आहेत तिथं. 7 बोटी. आणि कर्मचारी? जवळजवळ 120 कर्मचारी आहेत. महिला वर्गांचा फायदा होतो का तुम्हाला? भरपूर होतो सर. होतो का? खरंच होतो की उगाच आपल्या बोटीत बसवल्या? आणि नाही, खरंच होतो. कारण यामध्ये कसं आहे, जवळजवळ महिला वारकरी जे असतात त्या आंघोळ करत असताना चुकून त्यामध्ये जास्त खोलात गेल्यामुळं
त्यांना बाहेर ओढणं पुरुषाला शक्य होत नाही, पण या आपदा सखी जे आहेत त्यांना व्यवस्थित बाहेर आणू शकतात त्यांना. आता एक वारकरी पण आम्ही बोटीत बसवलेला आहे, वारकरी म्हणून त्यांच्या काय भावना आहेत, काय वाटतं तुम्हाला वारकरी म्हणून या लोकांची सेवा पाहून? खूप छान वाटतंय खरं तर. अशा पद्धतीने पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आलो, पण खूप छान आहे. नाव काय तुमचं आणि कितवी वारी आहे तुमची? माझी पहिली वारी रोहित शिंदे नाव आहे. कसं वाटतं पंढरपूरला येऊन? म्हणजे खूप मनाला एकदम सुख, शांती, आनंद भरपूर प्रमाणात भेटतो. आता तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला बोटीत बसायला भेटलं. खूप छान. कसं वाटलं बसल्यानंतर? खूप वेगळा एक एक्सपिरियन्स आलेला आहे लाईफ मध्ये. पहिल्यांदाच असं इंडिया टीम सोबत बसून ते चंद्रभागेत चंद्रभागेच्या तीरामध्ये. विचार केला होता की घरून निघताना नाही केलं, कधीच नाही केलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणतात, तुमचं काय मत? नाही, खरंच स्वर्गीय नाहीये हे, म्हणजे स्वप्नातच असल्यासारखं एक वेगळाच अनुभव आहे. तुम्हाला विचारायचंय असे काही अनुचित प्रकार घडले का इथे आता या 2-4 दिवसामध्ये? हो, घडलेले होते. कालच एक महिला थोड्याशा आतमध्ये पाण्यामध्ये आलेली, त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. पोरं जे पोहतायत या अलीकडे त्यांना काय? त्यांना आमची कायम सूचना असते की तुम्ही जास्तीत जास्त आत पाण्यामध्ये येऊ नका, काठालाच आंघोळ करा, कारण जेणेकरून या लोकांना नवीन असतात त्यामुळे पाण्याचा त्यांना अंदाज येत नाही. या नदीमध्ये जागी जागी डोह असल्यासारखे आहेत किंवा इंटकच्या विहिरी आहेत, त्यांना पात्राचा अंदाज येत नाही. काही वेळा काय होतात की ते आंघोळ करत करत पुढे जातात आणि ज्यावेळी त्यांचं पाय टेकत नाहीत त्यावेळी त्यांना दम लागल्यासारखं होऊन ते घाबरून बुडण्याची शक्यता असते. बरं, आतापर्यंत फक्त एकच अशी घटना घडली? का या 1-2 दिवसात म्हटल्यावर ही एकच घटना घडलेली आहे. कधीपासून तुम्ही इथे? आम्ही आता जवळ 3-4 दिवस झाले इथे. एक घटना घडली आतापर्यंत? हा, एक घटना घडली. आता उद्या भरपूर पब्लिक असते, म्हणजे पंढरपूरमध्ये 22-25 लाख लोक येतात, तर फार दमछाक होती तुमची. तर कसं काय नियोजन केलं? आता कुठे कुठे कोणी पोझिशन घ्यायची, कसं पेट्रोलिंग करायचं? जवळजवळ आमच्या या 7 वटीचं नियोजन असतं. जिथं जिथं जास्त मॉब आंघोळीला येतोय त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बोटी स्टेबल ठेवतोय आणि जवळजवळ 2 बोटी आहेत त्या पेट्रोलिंगसाठी आम्ही ठेवतोय. तुमच्या आयुष्यातील असा कुठला क्षण चॅलेंजिंग होता फार आणि फार आयुष्यभर आठवणीत राहील अशी तुम्ही कामगिरी केली, कोणाचा तरी जीव वाचवला असा प्रसंग? माझ्या ह्याच्यात जर बघितलं तर जीव वाचवण्यात म्हणजे शक्यतो आम्ही काय केलंय की लोकांना रेस्क्यू करण्याचं काम आम्ही शक्यतो जास्त काम केलेलं आहे. एखादी अशी घटना कुठली आतापर्यंत घडली की त्याच्यात तुम्ही सहभागी होता आणि वाचवला तुम्ही जीव लोकांचा? असं आमच्या ह्याच्यामध्ये नरसोबावाडीमध्ये आमच्या भागात असंच लोक ज्यावेळी बुडत असतात ना आंघोळ करताना, तिथेही अशीच परिस्थिती आहे. पण तिथं पाण्याच्या खोलीचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळी आम्ही त्या लोकांना बाहेर काढून तिथं त्यांना नेऊन ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्यांना दवाखान्यामध्ये पोहोचवलेलं होतं. हे जवान पोरं दिसतात तुमच्याच टीम मधले. इकडे एक माऊली बसलेले आहेत, ते कुठले एनडीआरएफचे का कुठल्या संस्थेचे आहेत? त्यांना विचारतो. एनडीआरएफ की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन? आम्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या आदेशानं हेल्पिंग अँड रेस्क्यू फोर्स शिरोळ तालुका येथून 25 कर्मचारी आलेलो आहोत. असा कुठला प्रसंग की तुम्ही त्यामध्ये सहभागी होता त्या ऑपरेशन मध्ये आणि जीव वाचवले, थरारक असा? 2019 पासून जिथे जिथे आपत्ती, इमारत कोसळणे, भूस्खलन होणे, आग लागणे, जास्त करून महापुराचं संभवतं. त्याच प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत घेतलं तर काही मानवी वस्तीमध्ये मगर येणे, अजगराचं प्रमाण पण काय, घोणस, साप, विविध प्रकारचे साप, विषारी साप वगैरे असतात. त्यात आम्हाला संस्थेकडून म्हणजे संस्थेच्या ह्याच्यावर कॉल येतो, तिथे आम्ही रेस्क्यूसाठी जातो. असा कुठला चॅलेंजिंग क्षण होता किंवा असा चॅलेंजिंग ऑपरेशन होतं ते सहभागी झाला तुम्ही आणि ते फत्ते केलं? 2 वर्षापूर्वी आमच्या गावी दुर्घटना घडलेली. ट्रॅक्टर उलटून काही व्यक्ती, गावातील सामाजिक कार्यकर्ते व्यक्ती, एक सरपंचांचे पती, जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंच असे प्रमुख 3 व्यक्ती एका ठिकाणी पडलेले ट्रॅक्टर पलटीहून. त्या ठिकाणी 4 दिवस आम्ही शोध मोहीम घेतलेली. दोघांचे मृतदेह गावलेले होते, सापडलेले होते. त्यानंतर 6 महिन्याने एकट्याचा मृतदेह सापडला. आम्ही 1 आठवडाभर त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये होतो. ते एक महत्त्वपूर्ण चॅलेंजिंग होतं. पाण्याचा वाढता प्रवाह, वरनं पाऊस आणि आमचं रेस्क्यू ऑपरेशन एक थरारक तो एक प्रसंग होता आमच्यासाठी. यंदा काय चॅलेंज आहेत चंद्रभागेमध्ये? कारण पाणी जास्त दिसतंय. पाणी जास्तच आहे आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाकडून आणि प्रशासनाकडून, जिल्हाधिकाऱ्याकडून एक विशेष सर्वांना नियम अटी घालून दिलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला काही गस्त घालणे किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणे, काही घटना घडू नयेत यासाठी सुद्धा आम्हाला जे हे केलेले आहेत, नियम दिलेले आहेत, त्या पद्धतीने आम्ही काम करतो. वारकरी ठीक आहे, वारकरी आहेत, पांडुरंगाच्या भेटीला आले, भक्तिभाव एका जागी,
मात्र काही वारकरी हे मुजोरी करतात. त्यांना काय सांगायचं? आम्ही त्यांना एवढंच सांगतोय की येथे आलेल्या दर्शनाबरोबर दोघ जण कोणतर म्हणजे काही हुल्लडबाजी करणारे युवक असतात, त्याने ते करू नये. कारण हा प्रसंग हा सर्व भक्तजण येथे आलेले असतात, आपली श्रद्धा घेऊन येथे आलेले असतात, पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेले असतात. काही जणांच्या काही कृत्यामुळं पूर्ण वारीला फटका बसू नये असं कोणतेही कृत्य करू नये त्याने, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा वेळोवेळी त्यांना आवाहन करत असतो. नक्कीच. तर ह्या होत्या माऊल्या आणि हे दोन जवान होते, त्यांच्याशी मला बोलावं वाटलं, कारण ते मोलाचं काम करतात. कुणाचा जीव जर वाचत असेल तर त्यापेक्षा मोठं काम काय, नाही का? आणि पांडुरंगाच्या या पंढरीमध्ये आले, चंद्रभागेमध्ये आम्ही आलो, आणि एक महिला म्हणून आम्हाला या बोटीवर काम करण्याचं सौभाग्य लाभलं. यामध्ये त्या माऊल्यांनी धन्यता मानली, आपल्या मामाने पोहणं शिकवलं, आणि आता भिणारी मी आता दुसऱ्याचा जीव वाचवते आणि मोठ्या मोठ्या नदीमध्ये मी जाऊन हे काम करते, असंच या तिघींचंही मत होतं. तर या दोन माऊलींनी देखील वारकऱ्यांना आवाहन केलंय, आणि आमचं देखील आवाहन हेच आहे की आपण हे सगळं आंघोळ आणि चंद्रभागेचं पावित्र्य राखा, आणि जे काही प्रशासनाच्या सूचना असतील, ज्या काही या NDRFचे जवान आहेत, हे आपलं घरदार सोडून आपल्या सुरक्षितेसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आता पाऊस सुरू आहे आणि पाऊस अंगावर पडतोय, तरी सुद्धा हे इथं बसलेत. तर त्यांची देखील तुम्ही थोडीशी काळजी घेतली पाहिजेत, आणि थोडंसं आपण त्यांनी सांगितलं त्या सूचनाचं पालन केलं पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या तर आपल्याला पांडुरंग देखील पावेल आणि त्यांनाही देखील चांगलं वाटेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा वारीच्या वाटेतील आपल्याला इतर घडामोडी दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील. तुर्तास इथे थांबतो. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर.